ग्रामस्थ आहेत, तुम्ही सगळे तुमची जी एकता आहे ना, तुम्ही जे काम करताय त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या विचारांचा वारसा हा तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला मिळत चाललाय. शिवाजी महाराजांसाठी त्यांची रयत खूप महत्वाची होती आणि तुमच्या सगळ्यांच्या विचारांचा वारसा नेणारी ही पुढची पिढी ही तुमची रयत आहे. असे स्तुत्य उपक्रम तालुका लेवलला अशी एखादी खेड्यापाड्यातलं गाव घडवून आणतं हे तालुक्याच्या इतिहासात आमच्या प्रथम होते. म्हणजे खरं सांगायचं झालं तर असे स्तुत्य उपक्रम आपल्या गावागावामध्ये घडले पाहिजे. यानंतर माझ्या वेळेस जेव्हा मी शिक्षण घेत होते तेव्हा पण असं होतं की फिरायला पाहिजे, तू मुलगी आहेस तू घरात बस. अगदी माझी आजी पण म्हणायची ही पोरांची कामं आहेत, तू कशाला फिरते. पण नाही, ह्याच्या बरोबर मुली पण इथं सहभागी होत आहेत. हे मला खूप छान वाटलं की मुलांसोबत मुलांच्या बरोबरीनं मुली पण सहभाग घेत आहेत. सचिन पाटील, प्रतापगड. इतिहास संशोधक यशवंत ग्रुप किल्ला बनवलेला प्रतापगड. द्वितीय क्रमांक म्हणजे दुसरा नंबर यशवंत ग्रुप यांनी किल्ला बनवला होता प्रतापगड. लहान गटातला तृतीय क्रमांक जातोय संकल्प समीक्षा ग्रुप. क्रमांक 2 ग्रुप किल्ला बनवला होता सिंधुदुर्ग. शिवाज्ञ एक जबाबदारी आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धा 2025 वर्ष 4 मोठ्या गटातील चतुर्थ क्रमांक जातोय शिवबाराजे ग्रुप यांनी किल्ला बनवला होता तोरणा. तृतीय क्रमांक जातोय NGTM ग्रुप यांनी सुद्धा किल्ला बनवला होता तोरणा. द्वितीय क्रमांक जातोय मराठा ग्रुप. तोरणा किल्ल्यांची प्रतिकृती साकारलेली होती. वेदांत अवध्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेऊन आलं. प्रथम क्रमांक जातोय वेदांत सुरेश देसाई. सतर्क प्रेक्षक हो, गेली 4 वर्षे पापड आणि सतर्कंडियात एक महत्वाचं नातं आहे, एक ऋणानुबंध आहे. प्रथम क्रमांक मिळालेला आहे बहा इथे. त्यासोबतच पुस्तक मित्र असतात आपले. असं म्हटलं जातं आपलं जीवन बदलू शकतात. एकतर भेटलेली माणसं, भेटलेली पुस्तक आणि साधू नावाचं हे पुस्तक, तिथं कादंबरी आणि प्लस शाळ आणि श्रीफळ. तुला काय व्हायचंय? सांग, तुला रायगडच का खरं आवडला? रायगड स्वराज्याची राजधानी आहे. बरोबर. आणि ती एक अशी पवित्र जागा आहे जिथं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे प्राण त्याग केलेले. जी वास्तू आहेत 350 वास्तू हिरोजी इंदुरकरांनी बांधलेले आहेत. ते एकदम भव्य आहेत आणि आकर्षक करतात प्रेक्षकांना, म्हणून तो बनावा असा वाटला. एक सामाजिक बांधिलकी म्हणून काय करशील? काय म्हणजे आम्हाला अपेक्षा आहेत, काय सांगशील? जर IAS ऑफिसर झालो तर मी अपेक्षा करतो की मला पोस्टिंग इथं पहिले 5 वर्ष साताऱ्यातच भेटू दे. आणि जेव्हा भेटेल तेव्हा मी जे गड किल्ले आहेत साताऱ्याचे 36 गड किल्ले आहेत त्यांची साफसफाई करेन, त्यांना म्हणजे सुरक्षित ठेवेन. काय सांगशील सगळ्यांना? काय संदेश देशील? शिवराय, तर मी एकच संदेश देईन की जर तुम्ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपली तरच आपला भारत पुढे जाईल. तुमच्यासारखे पाहुणे आजच्या कार्यक्रमाला लाभले. सतर्कंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत. मॅडम, नाव सांगा. माझं नाव कोमल कृष्ण कदम. मी दुर्ग संवर्धनासाठी काम करते. तसेच मी दुर्गनाथ या ग्रुप सोबत ट्रेकिंगचं काम करते आणि बाय प्रोफेशन मी IT इंजिनियर आहे. पण त्याचबरोबर मी गड किल्ल्यांसाठी काम करते. मोबाईलचं मुलांचं नातं तुटत नाही, त्यांच्यासाठी संदेश काय द्याल? मोबाईलमुळे काय होत चाललंय मॅडम की मुलं आजकाल पालक काय करतायत की मुलांना शांत बसवण्यासाठी किंवा मुलांना डायव्हर्ट करण्यासाठी मोबाईल हातात देतायत आणि बस त्यांना ते मोबाईल मध्ये गुंतून जात आहेत. तर तसं न करता सॅटर्डे संडे तुम्हाला वेळ भेटतो, शनिवार रविवार तुम्ही मुलांना बाहेर घेऊन जा. बाहेर आपले गड दाखवा, गड किल्ले महाराजांचे, महाराज तिथं आहेत ते गड किल्ले जगा, तिथे जाऊन गड किल्ल्यांची माहिती घ्या असं मी सांगेन. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आपण पाहत आहोत. आजचा कार्यक्रम एवढा सुंदर आणि देखण्यात झाला की मॅडम तुमच्यासारख्या अतिथी लाभल्या. पूजा विलास पवार.
काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी? मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे काय की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो किंवा आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान असतो, पण आत्ताच्या पिढीसाठी सगळ्यात महत्वाचं काय की त्यांच्या विचारांचा वारसा आजच्या पिढीला सगळ्यात जास्त गरजेचा आहे. कारण एआयच्या या जमान्यामध्ये मुलांचं असं झालंय की त्यांना ज्ञान भरपूर मिळतंय, परंतु एक वैचारिकता कुठेतरी पाठी चाललीये, कारण तो वैचारिक वारसा त्यांना कमी पडतोय. आणि मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या मनावर तो वैचारिक वारसा बिंबवण्याचं कुठेतरी काम केलं जात आहे. तर ही संकल्पना प्रथम कुणाच्या डोक्यामध्ये अवतरली आणि या संकल्पनेला कसं सहकार्य मिळतं, काय सांगाल? ही संकल्पना आहे ना ती आमच्या गावचे सुपुत्र आणि शिवाजी एक जबाबदारी याचे लेखक सन्मान्य कृष्णकांत देसाई यांच्या डोक्यातून ही संकल्पना आली की जी मुलं आहेत ती मुलं सुट्टीच्या कालावधीत मोबाईल मध्ये असेल, इतर गेम खेळण्यामध्ये असेल, ते व्यस्त असतात. त्यातून त्यांना बाहेर काढून कुठेतरी चांगल्या गोष्टी, इतिहासाची जाणीव होणं गरजेचं आहे. सुरुवात एका पहिल्या पायरीपासून होत असते, ते आपण त्यानंतर कळसापर्यंत जात असतो आणि त्या पायरीपासून ते कळसापर्यंत आपण आता जातोय. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजन, नियोजन आणि संयोजन, उत्कृष्टपणे संयोजन, उत्कृष्ट वाणी, उत्कृष्ट विचार, उत्कृष्ट कृती असे शिवाज्ञा एक जबाबदारी आयोजित आजच्या सुंदर सोज्वळ देखण्या कार्यक्रमाचे प्रमुख आपण पाहत आहात. प्रमुख म्हणण्यापेक्षा सर्व म्हणूया किंवा त्यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना आज सदृश्य होती, मूर्तावस्था प्राप्त झालीये. ते कृष्णकांत देसाई आमचे बंधुराजे. तर नेहमीच आपल्या सतर्किणीला तुमचं या साथ असते. गेली 4 वर्षाचे ऋणानुबंध आहेत. तर मी परकी नाही, पुढच्या वर्षी मी येईन, फक्त मला सत्कार नकोय, बस एवढीच मला आई करा. चालतंय सर, सांगा आजच्या कार्यक्रमाविषयी प्लीज. आपण गेली 4 वर्ष चला किल्ले बनवूया, मातीशी नाते जोडूया स्लोगन खाली आपण गड किल्ले मुलांना समजले पाहिजेत. त्या हेतून ज्यावेळेस गड किल्ले समजतील त्यावेळेस संवर्धन होणार आहे. त्या दृष्टीनं आपण लहान मुलांमध्ये ही भावना रुजावी किंवा ते कलागुण त्यांना वाव मिळावे यासाठी आपण किल्ले स्पर्धा आयोजित करतो. यंदाचं 4थं वर्ष सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक स्पर्धकांनी यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेतला, चांगले किल्ले बनवले आणि आज या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतोय. त्यामध्येच प्रत्येक मुलांचं जे सुप्त गुण आहेत, लपलेले गुण आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर गड किल्ले मुलांना आता समजलेत असं म्हणायला हरकत नाही. त्यातूनच पुढे जाऊन संवर्धन त्यांच्या हातून या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या स्पर्धेचा जो हेतू आहे मातीशी नाते जोडूया तो या ठिकाणी साध्य होताना पाहायला मिळतं. आणि आपली संपूर्ण सतर्क टीम असेल, त्यानंतर आजचे सौजन्यदाते असतील, आयोजक असतील, सर्वांनी उत्कृष्ट असं सहकार्य केलं आणि त्या सर्वांच्या योगदानातून आज या ठिकाणी आपलं 4थं वर्ष संपन्न. पूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडिया मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळी, सतर्क इंडिया.